गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. व्हीआयपी लाईन मध्ये देव भेटत नाही. जगी थोरला देव तो चोरला असे हे स्पष्टपणे चोर म्हटलेलं आहे. जो कोणी 13 कोटी रामनाम जग पूर्ण करेल त्याला माझा राम प्रत्यक्ष दर्शन करेल. पण शेवटी जेव्हा जातो इकडनं राम नाम सत्य आहे असं बोलतो, तेव्हाच का आपल्याला राम आठवतो, त्याच्या अगोदर का नाही आठवत? आपल्याला असं वाटतं की बायका, मुलं, घर, दार, गाडी, बंगला म्हणजे प्रपंच आहे. तसं नाहीये. तर आपल्यासारखं असतं तर काहीतरी तिकडे मागून घ्यायचं असतं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्. जय जय रघुवीर समर्थ. आज जो आपला विषय असणार आहे गप्पा टप्पाच्या पॉडकास्ट मध्ये थोडा आध्यात्मिक असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अशी व्यक्ती लाभली आहे ती गेले 40 वर्ष त्यांनी सज्जनगडावरती खूप असं मोठं कार्य केलं आहे आणि त्यांचं नाव आहे मोहन बुवा रामदासी. तर स्वागत करूया आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्ट मध्ये. सगळं स्वागत आहे गुरुजी तुमचं. जरा तुमच्याबद्दल लोकांना जरा सांगा, तुम्ही कसं काम केलं आहे, तुमचं कसं काय आहे सगळं. माझं नाव समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी. माझा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातल्या खातगाव या गावचा आहे. 1972 साली दुष्काळ पडल्यानंतर आईवडिलांच्या समवेत सज्जनगडावरती जाण्याचा योग आला आणि जवळजवळ 35 ते 40 वर्ष ही समर्थांची सेवा अखंडपणानं तिथे झाली. त्या संस्थेमध्ये एक व्यवस्थापक या पदावरती माझ्याकडून ती समर्थांनी सेवा करून घेतली आणि त्याचबरोबर रोज समर्थांच्या समाधीची पूजा आणि सगळे काही दासबोधाचा अभ्यास, वाचन आणि त्याच्याबरोबरीनं पुढे मग निरूपण असं पुढे सेवा होत राहिली. त्या काळामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण किंवा जे काही योग म्हणू आपण, ते माझे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचा मला प्रत्यक्ष तिथे अनुग्रह लाभला, गुरुमंत्र मिळाला आणि त्याच्यानंतर मग माझी आध्यात्मिक अशा प्रकारची वाटचाल ही नंतर सुरू झाली. आणि मग त्याच्यानंतर माझं तिथे गडावरती शालेय शिक्षण हे 11वी पर्यंत मॅट्रिकपर्यंत ते पूर्ण झालं आणि त्याचबरोबर मग वेदाध्ययन म्हणजे पूजा अर्चा किंवा जे काही वेद शिकून आपण हे करत असतो ते एक वेदाध्ययन पण तिथे पूर्ण झालं आणि मग या सेवेमध्ये पूर्णपणे मी तिथे राहिलो आणि तिथला एकूण समर्थांच्या शिकवणुकीचा वारसा, समर्थांच्या शिकवणुकीचं जे काही तत्वज्ञान आपण म्हणू की जी समर्थांची शिकवण होती 400 वर्षापूर्वी समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि त्या भारत भ्रमणाच्या काळामध्ये त्याच्या आधी समर्थांनी अधिष्ठान म्हणून म्हणजे आपल्या कुठल्याही कार्याला जसं आपण एखादं कार्याचा आरंभ करायचं म्हटलं की गणेश पूजन करतो, सरस्वती पूजन करतो आणि त्याला एक आपल्या आध्यात्मिकतेचं अधिष्ठान असावं लागतं की ज्याबद्दल समर्थ असं म्हणाले होते की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं आपल्या कुठल्याही कार्याला अधिष्ठानाशिवाय ते कार्य हे निश्चित म्हणजे सफल होत नाही आणि ते अधिष्ठान लाभावं म्हणून समर्थांनी 12 वर्ष गोदावरी आणि नंदिनीच्या संगमावरती टाकलेला पुरस्चरण केलं आणि त्या पुरस्चरणाच्या कालावधीनंतर समर्थांना प्रत्यक्ष मारुतरायांचं दर्शन झालं. मला युवकांना, मुलांना किंवा आपल्या सर्वांना एक मुद्दाम सांगावंसं वाटतं की आपण जे भीमरूपी म्हणतो त्या भीमरूपीचा जन्म किंवा त्या भीमरूपीचं हे काय आहे म्हणजे कशी ती उगम पावली किंवा त्याचं ती कशी सुरुवात झाली त्याची. तर समर्थांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर समर्थांना प्रत्यक्ष मारुतरायांनी दर्शन दिलं. म्हणजे चरित्रामध्ये असं लिहिलं आहे की ते तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर एका प्रचंड वृक्षावरती प्रत्यक्ष मारुतराय बसलेले समर्थांनी पाहिले आणि जसं मारुतरायांचं त्यांना दर्शन झालं म्हणजे ज्या स्वरूपामध्ये मारुतराय दिसले त्या मारुतरायांचं त्याचं वर्णन म्हणजे आपण सर्वजण म्हणत असलेली भीमरूपी आहे. म्हणजे भीमरूपीतल्या वर्णनाप्रमाणे समर्थांना ते दर्शन झालं आणि मग त्याच्यानंतर रामरायांचं दर्शन झालं आणि रामरायांच्या दर्शनानंतर मग समर्थांना प्रत्यक्ष रामरायांनीच अनुज्ञा केली की आपण आता समाज संघटन, राष्ट्र उभारणी आणि समर्थांचं कार्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वराज्य संस्थापनेच्या कार्यामध्ये एक नियतीनेच असं ठरवलेलं होतं की एक आध्यात्मिक वारसा, आध्यात्मिक अधिष्ठान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला हे समर्थांचं लाभलं. आणि समर्थांनी मग त्याच्यानंतर 12 वर्ष तपश्चर्येनंतर तीर्थाटन केलं. आता हे तीर्थाटन करत असताना आपणही सगळे तीर्थाटनाला जातो, पण हे तीर्थाटन काही व्यक्तिगत नव्हतं, व्यक्तिशः एकट्यासाठी नव्हतं, किंवा एक आपलं पुण्य संपादन करायचं, आपल्याला काहीतरी पुण्याची शिदोरी मिळवायची, हे त्याच्या मागचा हेतू असतो. पण समर्थांचं जे संघटन होतं ते समाज संघटन करण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी होतं, युवकांचं संघटन करण्यासाठी होतं. आणि म्हणून समर्थांनी त्या काळामध्ये बलोपासना हे सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार व्हावा. आणि समर्थांचं असं कार्य आहे की देव, देश आणि धर्म हम्म. या तिन्हींचाही समर्थांच्या जीवनामध्ये आपल्याला संगम पाहायला मिळतो. मग देवही पाहिजे, देशही आपला वाचला पाहिजे, आणि त्या देशाचं संरक्षणही झालं पाहिजे. आणि ते संरक्षण जर व्हायचं असेल, जर करायचं असेल, तर ही पिढी ही बलसंपन्न असली पाहिजे, तिच्यामध्ये ताकद असली पाहिजे, मन आणि मनगट हे त्याचं चांगलं सदृढ असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी ठिकठिकाणी मारुतरायांची स्थापना केली. भक्तिमार्ग होताच, पण त्या भक्तिमार्गाबरोबर बलोपासना ही त्यातमध्ये जास्त समर्थांना तिचा प्रचार प्रसार करायचा होता. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की इथेच रामदासांनी स्थापन केलेला मारुती आहे, इथे समर्थांचा मठ आहे, इथे काही समर्थांनी युवकांना जमवलेलं आहे. आणि मग मनाच्या श्लोकाची स्थापना नंतर झाली, पण ही बलोपासना भीमरूपीच्या माध्यमातून समर्थांनी सगळीकडे मारुतरायांची स्थापना करून ही सुरुवात केली. आता आपण बघतो की हल्ली आपण सगळीकडे योगा क्लासेस असतात, योगाची शिकवण मिळते, सूर्यनमस्काराचा तर जास्तीत जास्त आपल्याला उपयोग. सगळीकडे हो. प्रचार झालेला पाहायला मिळतो. पण सूर्यनमस्काराचं एक पहिलं प्रेरणास्थान किंवा पहिला प्रेरणा स्त्रोत ज्याला आपण म्हणू, तो समर्थ रामदास स्वामी आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतः 1200 सूर्यनमस्कार घालत होते. बापरे. योगीराज कल्याण स्वामी 1200 सूर्यनमस्कार घालत होते. म्हणजे समर्थांचा मठपतींना, महंतांना, युवकांना असा संदेश असायचा की त्यांनी रोज त्याच्या आयुष्यामध्ये सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. अशी एक समर्थांची त्या मारुतीच्या स्थापनेपाठीमागची भूमिका होती. असं समर्थांनी जे पायी भारत भ्रमण केलं, त्या भारत भ्रमणाच्या काळामध्ये 1100 मठ समर्थांनी स्थापन केले. त्या मठावरती महंतांची योजना केली. आता या महंतांना काय शिकवण दिली? केवळ मठ मंदिरं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिथे पूजा अर्चा व्हावी, तिथे पारायण व्हावं, तिथे नामस्मरण व्हावं, हे आवश्यकच असतं. म्हणजे मठ, मंदिरं, आश्रम ही त्यासाठीच आहेत. पण त्याच्या जोडीला, म्हणजे त्याच्या बरोबरीनं हे समाजकार्य झालं पाहिजे, राष्ट्रकार्यही झालं पाहिजे. कारण असं म्हटलेलं आहे की समर्थांची मठ आणि मंदिरं ही त्या काळातली चालती बोलती विद्यापीठं होती. आणि त्या विद्यापीठामध्ये जसं कार्य चालतं विद्यादानाचं, तसं कार्य समर्थांच्या मठ मंदिरातून चालायचं. आणि ही समर्थांची शिकवण होती. समर्थ हे आदर्श शिक्षक होते. समर्थ हे आदर्श अशा प्रकारचे महंत होते आणि ते सिद्ध पुरुष होते. मग समर्थांनी ही सगळी देशाची स्थितीचं अवलोकन केलं, समाजाचं परीक्षण केलं. समाजामध्ये त्या काळामध्ये परकीयांच्या आक्रमणाने समाज अत्यंत त्रस्त झालेला होता. आणि त्या काळामध्ये समर्थांनी हा रामकार्याचा विडा उचलला होता. रामकार्य सगळीकडे त्यांना पोहोचवायचं होतं, म्हणून त्यांनी 1100 मठ स्थापन केले. आता महंतांना काय शिकवण दिली? महंत म्हणजे त्या मठावरचा प्रमुख, बरोबर. त्या मठावरचा एक शिक्षक म्हणू, त्या मठावरचा एक मार्गदर्शक म्हणू आपण, हा महंत समर्थांचा. मग त्याला समर्थांनी अशी शिकवण दिली आहे की महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विकरावे नाना देशी. म्हणजे असं सांगितलं की तुम्ही मठामध्ये, मंदिरामध्ये केवळ पूजा अर्चा, केवळ कर्मकांड, केवळ तुम्ही त्या ठिकाणी महंत म्हणून तिथे न थांबता समाजामध्ये जाऊन कार्य करा, बरोबर. राष्ट्र कार्य करा, देश कार्य करा. आणि आपणासी जे जे ठावे, म्हणजे आपल्याला जे जे येत आहे, आपणासी जे जे ठावे
तेथे इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हा समर्थांचा संदेश होता. आणि अशी समर्थांची त्या पाठीमागची मठ मंदिराच्या पाठीमागची मुख्य भूमिका होती. बरोबर. ह्याच्यात थोडं अजून आत जातो मी. असं का यंगस्टर जो आहे आपला, मग त्यांना असं वाटतं की कसं, आता समजा मी देवळात गेलो किंवा अशा कुठल्या गडावरती गेलो, तर मी म्हणजे माझ्यासाठी एक पहिल्यांदी गोष्ट आहे, पण मला त्याचं महत्वच माहिती नाहीये. म्हणजे मी ऐकलंय किंवा समजलंय वगैरे, थोडं थोडंसं मला माहिती आहे, तर मी जाऊन तिकडे व्हिडिओ काढणार, रील काढणार. मला ते महत्वच जर तिकडनं घेता येत नाही, तो रस जो असतो त्या जागेवरती, ते व्यक्तीने कसं केलं आहे, काय काय कसे श्रम झाले आहेत, तसं तर तेव्हा रस कसा काढायचा किंवा असं कसं ते लोक जास्त, की मी त्या जागेवर ओढू गेलो पाहिजे तिकडे असं. त्यासाठी आपल्याला त्या त्या स्थानाचं महत्व हे त्या युवकांच्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती जातो, प्रतापगडावरती जातो, शिवनेरी किल्ल्यावरती जातो, अशी जी छत्रपतींचे गड किल्ले जे आहेत, त्या गड किल्ल्यावरती जाताना मला असं वाटतं की युवकांनी, तरुणांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आणि हे गड, किल्ले, तट हे जे कशासाठी निर्माण झालेले आहेत, हम्म. तर हे गड आणि किल्ले, खरं तर गड हा शब्द जो आहे, हा गड म्हणजे एक शक्ती, बरं. गड म्हणजे सामर्थ्य. जसं आपण सज्जनगड म्हणतो, ते सज्जनगड नाव कसं निर्माण झालं, तर त्या ठिकाणी समर्थ आले, म्हणजे एक भक्ती आली तिथे, आणि भक्तीबरोबर तिथे शक्ती आली. ती शक्ती कोण होती, तर छत्रपती शिवाजी महाराज ही त्या ठिकाणची शक्ती होती. आणि समर्थ हे त्या मठाचे सज्जन होते. अच्छा. म्हणजे जिथे सज्जन आणि शक्ती ज्या ठिकाणी एकत्र आली, त्याला सज्जनगड असं नाव झालं. अच्छा. आता हे तरुणांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी शिबिर असतील, संस्कार वर्ग असतील, प्रबोधन वर्ग असतील, अभ्यास वर्ग असतील, दासबोधाचा वर्ग असेल. दासबोध म्हणजे काय, तर दासबोध कशासाठी समर्थांनी सांगितला, तर दासबोधाची मुख्य शिकवण आहे हा प्रयत्नवाद. हा प्रयत्नवाद काय सांगतो आपल्याला, तर समर्थांचे ओवीच्या आधाराने सांगतो. समर्थ असं नेहमी सांगायचे की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता म्हणे. म्हणजे 400 वर्षापूर्वी प्रयत्न हाच परमेश्वर हे समाजामध्ये रुजवणारे समर्थ एकमेव संत आहे. म्हणजे बाकी संत होतेच, हम्म, हम्म. पण बाकी संतांनी भक्ती मार्ग सांगितला, कोणी ज्ञान मार्ग सांगितला, कोणी योग मार्ग सांगितला, पण समर्थांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याच्या बरोबरीनं मोक्ष, या चारींचाही समन्वय समर्थांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या शिकवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सज्जनगड तुम्ही गेले 40 वर्ष तिकडे होतातच, त्यावरती तुम्ही एक कार्यरत आणि एक प्रमुख म्हणून तिकडे काम करत होतात. बरोबर. त्यावेळेसचं सज्जनगड आणि आता सज्जनगडमध्ये कसा फरक आहे? मी जेव्हा सज्जनगडावरती गेलो, तेव्हा सज्जनगडावरती लाईट पण नव्हते. बसेस म्हणजे एसटी वरती जाण्याची पण सोय नव्हती. म्हणजे तिथे जायचं म्हटलं तर 800 पायऱ्या चढून जावं लागायचं. बापरे. म्हणजे माझं जे काही थोडंफार शिक्षण झालं, तर रोज 800 पायऱ्यांची चढ उतार करून झालं. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. तिथे जिवंत पाण्याचे झरे पण कुठे नव्हते त्यावेळेला. अच्छा. एक जे पावसाचं पाणी साठलेलं असायचं ते, आणि जंगल, दाट झाडी, असं निसर्ग पूर्ण अशा प्रकारचं वातावरण होतं. तर समर्थांची राहण्याची म्हणा किंवा राहण्याचं म्हणण्यापेक्षा त्यांची आवडीची ठिकाणं जी होती, ती समर्थांचं वर्णन असं केलंय की दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. हा. म्हणजे समर्थ गावामध्ये, शहरामध्ये, मठामध्ये फार क्वचित राहिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ ते राहिलेत कुठे असं मला वाटत नाही, हम्म. पण ते घळीमध्ये राहायचे. समर्थांचं निसर्गावरती अत्यंत प्रेम आहे. एक समर्थांची अनेक जशी प्रकरणं आहेत म्हणजे त्यांनी लिहिलेली, त्यातलं एक प्रकरण आहे की ते म्हणजे बाग प्रकरण आहे. हम्म. म्हणजे मठ आणि मंदिर म्हटली की ते कसं असावं, तिथे झाडी असावी, निसर्ग परिपूर्ण असावा, अशी समर्थांची सगळी स्थानं आहेत. म्हणजे समर्थांचं 35 वर्ष वास्तव्य चाफळला झालं, पण समर्थ घळीमध्ये राहिले. सज्जनगडावरही समर्थांची गळ आहे. असं त्या काळामध्ये अत्यंत खडतरता होती. अनेकांना यायचं म्हटलं तर त्या पायऱ्या चढून वरती जावं लागायचं. पण त्या काळातली जी भक्तांची श्रद्धा होती, भाव होता, जी काही निष्ठा होती, आणि तिथे गेल्यानंतर दर्शनाची आस असायची,
ती आत्ता आपण तिथे गाड्यावरती घेऊन गेल्यानंतर आता एक सगळीकडे म्हणजे दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतं की या तीर्थक्षेत्रांना पर्यटन ते स्थळ झाल्यासारखं झाल्यासारखं वाटतंय. आणि त्यामुळे भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कुठेतरी ती आता कमतरता हम्म. अशी प्रत्येक ठिकाणी जाणवते जरा. पण आता मंदिरात पण आपण गेलो तर 2 लाईन असते, एक व्हीआयपी लाईन असते आणि एक साधी लाईन असते. तर त्या व्हीआयपी लाईन मध्ये देव लवकर भेटतो का आपल्याला, असं काय आहे का? नाही नाही व्हीआयपी लाईन मध्ये देव भेटत नाही. जे भेटतो सगळ्यांनाच एकसारखाच भेटतो तो. पण व्हीआयपी लाईन म्हणजे आता लोकांचं काय झालंय की या व्हीआयपी लाईन मध्ये लोकांचं लाईफच आता सगळं व्हीआयपी झालंय. त्यामुळे प्रत्येकाला वेळेची फार मर्यादा आहे आणि लवकरात लवकर तिथे जाऊन कधी एकदा दर्शन घेऊन बाहेर जाईल याची त्यांना घाई झालेली असते. खरं तर तसं असू नये हम्म. असं माझं स्वतःचं मत आहे की लोकांनी त्या रांगेमध्ये दर्शन घ्यावं, त्या लाईनीमधून दर्शन घ्यावं. कारण समर्थ सुद्धा ज्या वेळेला नाशिकला काळारामाच्या मंदिरात जायचे त्या सगळे लोक जेव्हा दर्शनाला जायचे त्यांच्या पाठीमागे उभे राहायचे आणि सगळे एका रांगेत तिथे जायचे. आता माझा त्या पाठीमागचा एक असा आणखी एक भाव असा आहे, म्हणजे मला असं आत्ता माझ्यासमोर एक चिंतन असं आलं हम्म. की जेवढा वेळ आपण रांगेमध्ये त्या उभे राहू हम्म. तेवढा वेळ आपण भगवंताकडे बघू शकतो नक्कीच. आणि तेवढा वेळ तो भगवंत आपल्याकडे पाहत असतो. नक्कीच. म्हणजे तुकाराम महाराजांचं सुद्धा उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, देव माझा मी देवाचा, सत्य सत्य माझी वाचा, देव देव्हाऱ्यात गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. हम्म. देव माझा मी देवाचा, सत्य सत्य माझी वाचा, देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ. त्यामुळे अशी भावना दर्शनाच्या वेळी असली पाहिजे आणि रांगेतूनच शिस्तीमध्येच व्यवस्थित दर्शन आपण भगवंताचं घेतलं पाहिजे. भगवंत सगळ्यांसाठी सारखा आहे. बरोबर. आणि का खूप लोकांचं असं डोक्यामध्ये येतं की अरे का रे असं आपण लाईनीत उभे राहतो आणि बाकीचे असे मागून येऊन व्हीआयपी दर्शन घेतात. ह्याच्यात थोडं अजून जातो मी, देव देवळांमध्ये भेटतो की माणसांमध्ये भेटतो? समर्थांच्या ओवीचा आधाराने सांगतो आपल्याला की समर्थांची ओवी असे आहे की नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. म्हणजे त्यांनी या ओवीच्या आधाराने असं सांगितलं की नारायण म्हणजे देव, भगवंत, ईश्वर, तुम्ही त्याला काही म्हणा, तो कुठे असतो तर नारायण असे विश्वी म्हणजे विश्वात्मक देव, विश्वात्मक राम. हा विश्वात्मक राम हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि अंतःकरणातला परमात्मा, अंतःकरणातला देव, त्याला समर्थांनी आत्माराम असं म्हटलेलं आहे, आत्मा. आत्मदेव असं म्हटलेलं आहे आणि तोच खरा देव आहे. चालता बोलता आपली प्रत्येक क्रिया आणि आपलं प्रत्येक कर्म ज्याच्या सत्तेवरती चालतं तो आपल्यातला अंतःकरणातला परमात्मा हा खरा देव, त्यांनी असं म्हटलंय. एक त्यांचा एक श्लोक आहे, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, म्हणजे या अनुषंगानच आहे तो. तया देवरायासे कोणी न बोले, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे जिथून निर्माण झाले तया देवरायासे कोणी न बोले. का कोणी बोलत नाही तर जगी थोरला देव तो चोरला असे असं म्हटलंय, म्हणजे स्पष्टपणे चोर म्हटलेलं आहे. आता हे आवडणार नाही कोणाला असं म्हटलेलं, ऐकायला आवडणार नाही. पण समर्थ म्हणताय जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु विणतो सर्वथाही नसे. म्हणजे थोरला म्हणजे फार मोठा आहे, खूप छान आहे, सौंदर्य संपन्न आहे, अगदी नटवलेला आहे, असं नाहीये. थोरला देव म्हणजे अंतरात्मला, आतला परमात्मा हा मुख्य देव आहे हे समर्थाने सांगितलं. म्हणजे देव आपल्यामध्येच आहे. नक्की. तुमच्या याच्यामध्ये तीर्थांना तुम्ही कसं महत्व येतात की तिथे जे स्थान आहेत आपली चारधाम किंवा असे जे तीर्थस्थान आहेत आपले काशी वगैरे, तिकडे जाऊन लोकांनी कसं केलं पाहिजे आणि काय भावना आली पाहिजे मनामध्ये, किंवा त्या तुम्ही कसं सांगणार त्यांना? म्हणजे या जंक्शन आजकाल जातो तिकडे सगळे फोटोज काढायला जातात, व्हिडिओज काढायला जातात, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं काय सांगणार? आता कसं असतं की आम्ही नेहमी असं सांगतो की जेव्हा आपण तीर्थक्षेत्रावरती जातो तेव्हा तिथल्या आधी ऍडव्हान्स बुकिंग करतो, तिथे राहण्याच्या व्यवस्था पाहतो, म्हणजे तिथे हॉटेल्समध्ये हे आहे की नाही, व्यवस्था आहे की नाही, किंवा जागा आहेत की नाही, बुकिंग झालंय की नाही,
म्हणजे याच्यावरती आपली तीर्थयात्रा ठरते. हम्म. म्हणजे त्याला तीर्थयात्रा म्हणायचं का हम्म. इथपासून प्रश्न निर्माण होतो. अच्छा. कारण तीर्थयात्रा म्हटल्यानंतर ती फक्त भगवंतासाठी झाली पाहिजे. हम्म. म्हणजे मी नेहमी माझ्या निरूपणामध्ये प्रवचनामध्ये असं सांगतो की आपण कुठेही तीर्थक्षेत्रावरती जात असताना किंवा जाण्यापूर्वी आपण तिथल्या व्यवस्था न पाहता, म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण तिथल्या कुठल्याही व्यवस्था न पाहता आपल्या अवस्थेसाठी तिथे जायचंय. हम्म. म्हणजे आपल्यातला भगवंत कळण्यासाठी तिथे जायचंय. आता याच्यासाठी समर्थांची प्रत्यक्ष ओवी आहे, दासबोधात लिहिलेली ओवी आहे. समर्थांची ओवी अशी आहे की नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे, भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूंचे. म्हणजे तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर काय करायचं, तर व्हिडिओ शूटिंग करायचंय, तिथे पर्यटन करायचंय, तिथे बघायचंय, फोटोग्राफी करायची आहे, तिथे गप्पाष्टक करायचे किंवा तिथे आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. हम्म. हा ह्याला बंधन नाही घेतलेलं कुठे, हम्म. हम्म. ते जरूर करा, पण ते करत असताना तेवढ्यासाठी तीर्थयात्रा करू नका. मग ते घरी पण करू शकता, तुम्ही तुमच्या बागेमध्ये इकडे करू शकता. तीर्थक्षेत्रावरती गेल्यानंतर फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या दर्शनासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या पूजनासाठी आपल्याला तीर्थक्षेत्रावरती जायचं असतं. नक्कीच नक्कीच. तर ह्याच्यावर थोडं अजून जाऊया. जे आपले आहेत मनाचे श्लोक, हे आजकाल मी तरी मला पण म्हणजे असे सांगतो की मी पण खूप लहानपणी ऐकलं होतं, शिकलो होतो थोडे. आता मला काय आठवत नाही. पण आत्ताची यंगस्टर पिढी आहे, त्यांनी कसं जोडले गेले पाहिजे किंवा ते कसे बघतात, अरे की हे केलं पाहिजे मी. आता मनाच्या श्लोकावरती मी एक पुस्तक लिहायला घेतलंय आणि त्याच्यावरती असं थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय की केवळ मनाचे श्लोक हे पाठांतर स्पर्धेसाठी नाही आहे. हम्म. तर विनोबाजी भावेंनी असं सांगितलं होतं की समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजे एक एक म्हणाले की ती मोत्याची माळ आहे आणि त्याच्यातला तुम्ही कुठलाही मणी घ्या, त्यातला कुठलंही ते आहे म्हणा रत्नाप्रमाणे आहेत सगळी. आता मनाच्या श्लोकांचा अभ्यास जर करायचा झाला तर या मनाच्या श्लोकामध्ये एका उपनिषदांचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ते कळायला खूप अवघड आहे. हम्म. पण त्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हींचाही त्रिवेणी संगम हा मनाच्या श्लोकामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे कर्म त्याच्यामध्ये कशी करावी, हम्म. उपासना कशी साधावी आणि त्याच्यातून ज्ञानप्राप्ती कशी व्हावी, याचा सुंदर समन्वय हा मनाच्या श्लोकात समर्थांनी सांगितला. आता आपल्याला असं वाटतं की हे फक्त मुलांसाठी आहेत का, तर तसं नाही आहे. ही मोठ्यांच्या अभ्यासासाठी पण आहेत, साधकांसाठी पण आहेत, तरुणांसाठी पण आहेत. आता तरुणांनी त्याच्याकडे पाहत असताना मनाचे श्लोकांची रचना ही का खूप वेगळ्या भूमिकेतून झाली आहे. म्हणजे ती जरी तरुणांनी आज स्वतः स्वीकारली किंवा त्याच्याकडे जर आपण त्या दृष्टीनं बघितलं तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. की जेव्हा चाफळचा रामनवमीचा उत्सव हा अतिशय जवळ आला होता आणि उत्सव जवळ आला तरी त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे त्या चाफळच्या रामनवमीच्या उत्सवासाठी काही भिक्षा द्यायचे. जसं आत्ताही आम्ही मठासाठी भिक्षा मागतो आणि भिक्षेतून संप्रदाय चालवावा ही समर्थांची शिकवण होती, आजही आहे. तर त्यांची शिकवण अशी होती की भिक्षा म्हणजे काय, तर ती समर्थाने असं म्हटले की आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. म्हणजे याचना करू नका, कुणाकडे असं हात पसरून मागू नका, दीन दुबळ्यासारखं त्याच्याकडे काहीतरी असं अपेक्षा ठेवू नका. म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकांची त्यासाठी रचना झाली. रामनवमीच्या उत्सवामध्ये आता रामनवमीचा लवकर मंदिरामध्ये उत्सव होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून जे दान यायचं त्याला थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर सगळे शिष्य भक्त सगळे अस्वस्थ झाले. आता म्हणाले उत्सव कसा होणार, कारण म्हणाले जर शिवाजी महाराजांची भिक्षा आली नाही, दान आलं नाही तर उत्सव होणार नाही. म्हणून ते समर्थांच्याकडे गेले आणि समर्थांना प्रार्थना केली की उत्सव कसा होणार. तर समर्थ म्हणाले रामाचा उत्सव आहे तो करून घेईल, तुम्हाला कशाला चिंता पाहिजे. पण तरी शिष्यांचं काही समाधान झालं नाही. मग समर्थांनी कल्याण स्वामीला बोलावलं आणि त्याला सांगितलं की मी सांगतो ते लिही. आणि एका रात्रीमध्ये हे 205 श्लोक समर्थांनी सांगितले आणि म्हणाले की गळ्यामध्ये झोळी घाला आणि प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन
हा श्लोक म्हणा, श्लोक म्हणेपर्यंत येईल तेवढी भिक्षा घ्या आणि भिक्षेतून माझ्या रघुपतीचा उत्सव चालवा. त्याच्यासाठी ही मनाच्या श्लोकांची रचना झालेली आहे आणि त्यासाठी हे 205 मनाचे श्लोक समर्थाने त्यासाठी लिहिलेले आहेत. म्हणजे काय, तर जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वये कष्टत गेला तोची भला, ही मनाच्या श्लोकांची शिकवण आहे. आणि ती जरी आज तरुणांनी, मुलांनी ती जर व्यवस्थित आपल्या स्वीकारली तर चांगलं होईल त्याच्यात. नक्कीच नक्कीच. म्हणजे हे लोकांनाही माहित नसेल, मला वाटतं की मलाही माहित नव्हतं किंवा आमच्या स्टुडिओमध्ये पण कोणाला माहित नसेल. तुम्ही सांगितल्याबद्दल. राम नावाचं महत्व काय, म्हणजे आपण शेवटी जेव्हा जातो इकडनं राम नाम सत्य आहे असं बोलतो, तेव्हाच का आपल्याला राम आठवतो, त्याच्या अगोदर का नाही आठवत? गोंदवलेकर महाराजांचं मला उदाहरण इथं द्यावं लागेल की ते असं म्हणत होते, समर्थांनी पण अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तर महाराज असं म्हणायचे की रामनाम हा माझा प्राण आहे, रामनाम हे हा माझा श्वास आहे. समर्थांनी त्यांच्या तपश्चर्येच्या काळामध्ये सुरुवातीला समर्थ हे खरं सूर्य उपासक आहेत. समर्थांनी 12 वर्ष टाकळीला म्हणजे पहिल्यांदा गायत्रीचं पुरस्चरण केलं 12 वर्ष आणि त्या पुरस्चरणानंतर समर्थांनी 12 वर्ष रामनामाचं पुरस्चरण केलं आणि त्या रामनामाच्या पुरस्चरणामध्ये समर्थांनी 13 कोटी रामनाम जप केला. अरे 13 कोटी. आणि भक्ताला सांगून ठेवलं की जो कोणी 13 कोटी रामनाम जप पूर्ण करेल त्याला माझा राम प्रत्यक्ष दर्शन देईल. असं रामनामाचं महत्व असं आहे की रामनाम हे करत आपल्या चित्तशुद्धीसाठी आहे. आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये स्वतःचं मन, बुद्धी, चित्त याच्या शुद्धीसाठी रामनाम सांगितलेलं आहे. रामनामावरती समर्थांचा संपूर्ण दासबोधामध्ये एक समास आहे. त्या समासामध्ये रामनामाचं महत्व सांगितलंय की मागा निरोपिले कीर्तन, जे सकळांस करी पावन, आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. आता आपल्या पुढे प्रश्न पडतो की रामनाम कधी घ्यायचं. तर समर्थांनी त्यात लिहून ठेवलंय, नित्य नेम प्रातः काळी, माध्यान काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सगळ्या संतांनी रामनामाचं महत्व करायला सांगितलेलं आहे. रामनाम हा आपल्या चित्तशुद्धीवरचा अत्यंत प्रभावी उपाय समर्थांनी सांगितला. थोडा आतलं विचारतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही कधी, आता तुमचं तर एवढं मोठं कार्य आहे, तुम्हाला असा कुठला अनुभव आलाय रामाचा किंवा मारुतीचा असा की तो आम्हाला सांगाल का? रामनामाच्या उपासनेनं, रामनामाच्या जपानं अनुभव तर निश्चित येतातच. फक्त असं होतं की समर्थांची आज्ञा अशी आहे की आपल्याला काही असे अनुभव आले किंवा आपल्याला काही प्रचिती आली तर ती आपण दुसऱ्याला सांगू नये. आता मी आपल्या भक्ती वाढावी, लोकांच्या श्रद्धा वाढावी म्हणून सांगू शकतो मी, पण समर्थांचं सांगणं असं असायचं की रामनामानं तुम्हाला प्रत्यक्ष रामराय भेटतील. आणि जसं समर्थांना दर्शन झालं, मारुतरायांचं दर्शन झालं, रामाचं दर्शन झालं, तसं मी सज्जनगडावरती असताना रामनामाचं जेव्हा जप व्हायचा त्यावेळेला प्रत्यक्ष त्या समर्थांच्या समाधीतून श्रीराम जयराम जय जयराम असे ध्वनी आतला ऐकायला यायचा. म्हणजे रामनामाचं महत्व अनेक संतांनी सांगितलं, पण समर्थांची जी सज्जनगडावर समाधी आहे त्या समाधीवरती पूर्ण श्रीराम जयराम जय जयराम अशी अक्षरं उमटलेली आहेत. आणि समाधीच्या वेळेला समर्थांनी असा संकेत देऊन ठेवलाय सगळ्या शिष्यांना. ते म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. पारायण होता 13 कोटी, म्हणजे 13 कोटी रामनामाचा जप झाल्यानंतर रामराय दर्शन देतात. म्हणजे रामाचं जेव्हा दर्शन झालं होतं समर्थांना तपश्चर्यानंतर, तेव्हा रामरायने प्रत्यक्ष विचारलं होतं समर्थांना की तुम्हाला याच्याबद्दल मी काय देऊ. आता आपल्यासारखं असतं तर काहीतरी इकडे तिकडे उलटून मागून घेतलं असतं काहीतरी आपल्या स्वतःसाठी. पण समर्थांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांनी असं मागणं मागितलं की जो कोणी 13 कोटी रामनाम जप पूर्ण करेल त्याला तुम्ही दर्शन द्या. असा रामरायांचा आशीर्वाद घेतला आणि त्याची आठवण, त्याचं स्मरण समर्थांनी समाधीच्या वेळेला करून दिलं.
मागचा रामनामाचा अत्यंत विलक्षण अशा प्रकारचं महत्व आहे. म्हणजे जे आहे तर तुम्ही जे सांगितलं त्यांनी तर आमचे जे बघणारे आहेत त्या लोकांना कळेल की नाम जप केलंच पाहिजे. थोडं याच्यात अजून जातो आतमध्ये, की मी इथे नॉनव्हेज खातो किंवा मी इथे कोणाला एखादी क्रूरवृत्ती करतो किंवा मी कोणाला फसवतो किंवा मी कोणाशी खोटं बोलतो. तर आणि मी माझी नाम जप पण करतो. तर ते माझी कर्म आहेत दोन्ही. तर मी ते बॅलन्स कसे करतो किंवा ते केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे असं? रामनाम जपाला तसं कुठल्याही प्रकारचं काही बंधन नाही, कारण राम हे सुद्धा क्षत्रिय आहेत. हं. त्यामुळे त्याला आहार कशासाठी सांगितलाय, तर आपल्यामध्ये जे गुण आहेत, म्हणजे सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. तुम्ही जसा आहार घ्याल, भगवद्गीतेनं काय सांगितलं, कटबंब लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष्ण विधाहीना. म्हणजे काय, तर तुम्ही जसा आहार घ्याल तशी तुमची वृत्ती राहील. म्हणजे याचा अर्थ नॉनव्हेज घेऊ नये का, याचा अर्थ खाऊ नये का, तर का खाऊ नये याचं कारण असं आहे, की जर आपल्याला अध्यात्म जगायचंय, आपल्याला जर परमेश्वर हवा आहे, तर आपली वृत्ती कशी असायला पाहिजे, स्वच्छ ती नाही, सत्वगुणात्मक असली पाहिजे. रजोगुणाने काय होतं, की रजोगुणाने आपल्याला परमेश्वर जरी भेटला तर तो खरा आहे की नाही असं 10 वेळेला आपलं मन आपल्याला सांगेल, विचारेल. हं. आणि तमोगुण तर आपल्याला करू देणार नाही. मग हा सत्वगुण जोपर्यंत आपल्यामध्ये वाढत नाही तोपर्यंत आपल्याला देव दिसणार नाही. आणि जर दिसला तर तो रजोगुण आणि तमगुणातून तो आपल्याला भेटणार नाही. मग आपल्यातला सत्वगुण जर वाढवायचा असेल तर आपल्याला पूर्णपणे असं व्यवस्थित आहार घेणं खूप आवश्यक आहे. जसं तुम्ही तामस आहार घेतलात तर वृत्ती तामसी होणार. सत्वगुणात्मक आहार घेतला सत्वगुणी वृत्ती राहील. पण तुम्ही ते खाल्ल्यानंतर हे करायचंच नाही असा त्याचा काही अर्थ असत नाही. तसं काही कोणी सांगतही नाही तशा गोष्टी. फक्त एवढंच आहे की आपल्यातला सत्वगुण आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला पूर्ण सात्विक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजची जी मुलं आहेत थोडं नाम जप करतात, तर नाम जप करता करता जे घरचे बघतात त्याला, अरे हा तर नुसता देव 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 करतो, हे सगळं करतो, हा वाटतं बाबा होणार आहे. त्यांच्या डोक्यामध्ये असं होऊन जातं की लग्न वगैरे करणार नाही हा, बाबा होईल. तर ते घरचे पण जाऊ दे आता बस, हे कर ते कर असं करतात. तर ते काय म्हणजे ज्याच्यावर तुम्ही काय सांगणार, पालकांना काय सांगणार, की त्यांनी केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे की त्याला करू दे? नाही, ते समर्थांनी सांगितले की तुम्ही कुठेही असं एककल्लीपणाने एकांगीपणानं करू नये. तर समर्थाने सांगितलंय की प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचाही समन्वय साधा. ते तर उलट समर्थाने प्रपंच केला नाही. जे समर्थ लग्नातून त्यांनी पलायन केलं, हं. बोहल्यावरून पलायन केलं. पण तेच समर्थ काय सांगतात, की आधी प्रपंच करावा नेटका. म्हणजे केवढा आधार दिलाय तुम्हाला, म्हणजे ज्यांना प्रपंच करायचं त्यांच्यासाठी. ते म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच म्हणजे काय मुळात, हं. तर प्रपंच म्हणजे आपल्याला असं वाटतं की बायका, मुलं, घर, दार, गाडी, बंगला म्हणजे प्रपंच आहे. तसं नाहीये. प्रपंच या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा भगवंताने हा जीव जेव्हा जन्माला घातला तेव्हा त्या जीवाच्या पाठीमागे जी उपाधी, म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी, कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलं, ती उपाधीचं नाव आहे प्रपंच. आणि मग तो करायला काहीच हरकत नाही, म्हणजे तो प्रपंच आहे शेवटी. पण प्रपंच आणि प्रपंच सुखनैव करावा, परी काही परमार्थ वाढवा असं ते म्हणाले. प्रपंची जो सावधान त्याच्यापेक्षा आणखीन जास्त आधार दिलाय प्रपंचिकांना. प्रपंच जो सावधान तोच परमार्थ करील दान. प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, अच्छा. असं त्यांनी म्हटलंय. या दोन्हींचा समन्वय समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये साधला, तसा प्रत्येकाने साधला पाहिजे. तुम्ही आता गेले 40 वर्ष त्या सज्जनगडावरती होतातच. बरोबर. तुम्हाला समजा लोकांना आता भेटायचंय, तर तुम्ही कुठे भेटतात लोकांना? तुमचं कुठे काय असं क्षेत्र वगैरे आहे का? आता मी असं सांगू इच्छितो की माझं सज्जनगडावर 40 वर्ष सेवा झाली. आणि असं म्हटलंय की 2 तप झाली पूर्ण, की भगवंत आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतो, एक तपानंतर दाखवतो. तसं गडावरची सेवा झाल्यानंतर आईवडिलांची अशी इच्छा होती आणि माझ्या सद्गुरूंची अशी इच्छा होती की आपल्या जन्मभूमीवरती काही आपल्याला करणं खूप आवश्यक आहे. कारण असं म्हटलंय ना की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे
स्वर्गद्वार किंवा स्वर्ग जितका महत्वाचा आहे तितकीच आपली जन्मभूमी महत्वाची आहे, हम्म. मातृभूमी महत्वाची आहे. म्हणून मी आता माझ्या मातृभूमीवरती, माझ्या जन्मस्थानावरती, त्या गावाचं नाव आहे खातगाव. खातगाव. खातगाव ते तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, इथे माझं आता वास्तव्य असतं. आणि माझ्या त्या जन्मभूमीवरती गुरूंच्या आणि आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे तिथे मठाची स्थापना केलेली आहे. त्या मठाला आता 12 वर्ष पूर्ण झाली, त्यालाही आता 1 तप पूर्ण झालं. आणि माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्या मठामध्ये काय काय असावं, कसं असावं, तर त्या मठामध्ये आता येणाऱ्या सगळ्या भक्तगणांची विनामूल्य सगळी व्यवस्था असते. जे निवास, भोजन, प्रसाद तिथे असतो. आणि त्या मठामध्ये आम्ही आता समर्थांचे दासबोध प्रशिक्षण वर्ग, मुलांसाठी संस्कार वर्ग, युवकांसाठी आपण काही अशी शिबिरं किंवा तिथे व्यायामशाळा पण आपल्या हम्म. जवळपास आसपास आहेत. हम्म. तर त्या मठाच्या माध्यमातून हे कार्य आपलं तिथे सुरू. चाललेलं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की तिथे देशी गायींची गोशाळा आपण केली आहे. आता तिथे जवळ 25 गायी आहेत. देशी खिलार गायी आपली भारतीय संस्कृती आहे आणि तिला अनुसरून ती देशी गायींची गोशाळा आहे, ती छान तिथे मठामध्ये आहे. मठामध्ये आणखीन एक सामाजिक कार्य म्हणून आपण ते गाव अत्यंत ग्रामीण भाग आहे, तो दुर्लक्षित भाग आहे. म्हणून मग आपण तिथे दर महिन्याला आमच्या या आनंदी नारायण कृपा न्यास या नावाने ट्रस्ट आहे, रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. आणि त्या ट्रस्टला ATG पण आहे. त्याच्या माध्यमातून आपण हे कार्य करतो ट्रस्टच्या. आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत आपण तिथे दर महिन्याला एक आरोग्य शिबिर घेतो की ज्याच्या माध्यमातून 100, 150, 200 रुग्णांना मोफत तपासणी, त्यांच्यावरती जमतील तेवढे उपचार, एवढे आपण सगळे त्या ट्रस्टच्या मार्फत तिथे करत असतो. दासनवमी, गुरुपौर्णिमा, हनुमान जयंती हे सगळे उत्सव तिथे होत असतात. आणि आमच्या या मठामध्ये मुद्दाम मला सांगावंसं वाटतं की समर्थांच्या शिवकालीन पादुका आहे. खरे. जे शिवकाळातल्या समर्थांच्या ज्या पादुका आहेत त्या आपल्या त्या मठामध्ये दर्शनासाठी आपण ठेवलेल्या आहेत. आणि श्रीधर स्वामींच्या पादुका आहेत. आता आम्ही पादुका घेऊनच आता बाहेर पडलेलो आहोत. महिन्यातून आम्ही 1 महिना 2 महिने असे दौरे करतो, म्हणजे भिक्षा दौरा करतो, बरोबर. की ज्या मगाशी जसं सांगितलं हम्म. की भिक्षेच्या माध्यमातून कार्य करावं, म्हणून ते आम्ही भिक्षा मागून तिथली व्यवस्था ही विनामूल्य स्वरूपात लोकांच्या पर्यंत देता यावी, त्यासाठी ही भिक्षा दौरा असतात. बरोबर. तर तो वर्षातून 2 महिने हा दौरा असतो. आणि मग ते दासनवमी, गुरुपौर्णिमा, हनुमान जयंती मोठे उत्सव असतात. आणि तिथे आता वेद पाठशाळेचाही संकल्प आपण केलेला आहे. म्हणजे ती मठाची पूर्ण आपली परिपूर्णता त्यानंतर होईल. वेद पाठशाळेनंतर आता मोठा परिसर आहे, 1 एकरमध्ये तो मठ आहे, 2 भक्तनिवास आहेत, मोठी गोशाळा आहे, अशी सगळ्या सोयींनी युक्त अशी आपली तिथं आश्रम आहे तो. आणि आमचा तो समर्थांचा मठ तिथे आहे. माझं तिथे पूर्ण वेळ वास्तव्य असतं. मग काही प्रवचनासाठी, निरूपणासाठी, दासबोधाच्या निरूपणासाठी मी काही बाहेर माझे प्रवास असतात, पादुकांचे दौरे बाहेर असतात, तेवढ्या वेळापुरता फक्त बाहेर असतो. बाकी माझं वास्तव्य त्या त्या मठामध्ये मठामध्ये असतात. धन्यवाद मोहन बुवा, रामदासजी. म्हणजे तुमचं आता मी मनाने धन्यवाद सांगतो आणि आभार सांगतो. तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला. तुमचे खूप सारे दौरे होते, त्यामुळे तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुमचं खूप खूप आभार. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि तुमचे काय प्रश्न राहिले आहेत ते मला कमेंट करा, मी त्याला नेक्स्ट पॉडकास्टमध्ये त्याला विचारेल. थँक्यू सो मच. थँक्यू.